पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे. हेची घडो मज जन्मजन्मांतरी मागणे श्रीहरी नाही दुजे. रामकृष्ण हरी माऊली. अधिक महिन्यात पंढरपूरमध्ये एक अशी जागा आहे जिथे विठ्ठल भेटण्यापूर्वी भक्त पुंडलिकाचे स्मरण करतात. आज आपण पाहणार आहोत भक्त पुंडलिक मंदिर, चंद्रभागेचा पवित्र किनारा आणि महाप्रसादासाठी भक्तांची गर्दी आणि शेवटी आपल्या श्रीकृष्णांचे दिव्य दर्शन. आज अधिक महिन्यातील अतिशय पवित्र अशा दिवसात आम्ही आलो आहोत भक्त पुंडलिक यांच्या मंदिरामध्ये. वारकरी संप्रदायात एक सुंदर समज आहे, पुंडलिकाशिवाय पांडुरंग नाही. कारण विठ्ठलाला विटेवर उभा करणारा भक्त पुंडलिकच आहे. आज मंदिरासमोर भक्तांनी मोठी गर्दी केली होती. प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता आणि प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये विठ्ठल भेटीची ओढ दिसून येत होती. समोर वाहणारी चंद्रभागा नदी ही फक्त नदी नाही, तर ही संतांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली भक्तीची गंगा आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. अधिक महिन्यात चंद्रभागेच्या तीरावर केलेले नामस्मरण आणि दान याला विशेष महत्त्व दिले जाते. अनेक भक्त नदीकिनारी बसून हरिनामाचा जप करत आहेत. काही जण विठ्ठल नाम घेत प्रदक्षिणा घालत आहेत. आज मंदिरासमोर महाप्रसाद आणि अन्नदानासाठीही मोठी गर्दी जमली होती. माऊली, वारकरी परंपरेत एक जुनी समज आहे की अधिक महिन्यात पंढरपूरमध्ये येणारा प्रत्येक वारकरी हा फक्त यात्रेकरी नसतो, तर तो आपल्या श्री विठ्ठलांचा पाहुणा असतो. म्हणूनच या महिन्यात अन्नदानाला विशेष महत्त्व असतं. अनेक वारकरी स्वतः जेवण्यापूर्वी दुसऱ्या वारकऱ्याला अन्न देण्याचा प्रयत्न करतात. पुंडलिक महाराजांनी आईवडिलांची सेवा करून आपल्या विठ्ठलांना पृथ्वीवर आणलं. त्यामुळे अधिक महिन्यात केवळ मंदिर नव्हे, तर मातेपित्यांची सेवा ही सुद्धा श्री विठ्ठलांची भक्ती मानली जाते. चंद्रभागेच्या तीरावर बसून संत नामदेव, संत चोखामेळा, संत जनाबाई आणि संत तुकाराम महाराज यांनी हरिनामाचा गजर केला होता. म्हणूनच माऊली, आजही त्या किनाऱ्यावर उभे राहिल्यावर वारकरी परंपरेची अनुभूती येते. पंढरपूरमध्ये विठ्ठलांचे दर्शन डोळ्यांना होते, पण पुंडलिकांचे स्मरण मनाला होते. चंद्रभागेच्या वाळूत चालणारे पाय दिसतात, पण त्या पायामागची भक्ती दिसत नाही. अधिक महिना हा भगवान श्री विष्णूंना प्रिय असणारा पुरुषोत्तम महिना मानला जातो. पद्मपुराणानुसार या महिन्यात केलेले दान, तप, जप आणि सेवा अधिक फळ देते असं मानलं जातं. म्हणूनच हजारो वारकरी या महिन्यामध्ये पंढरपुरात येऊन अन्नदान, नामदान आणि सेवा कार्य अगदी भक्तिभावाने करतात. समोर दिसणारी ही भक्तांची रांग ही फक्त दर्शन रांग नाही, ही आहे श्रद्धेची, भक्तीची आणि विठ्ठल प्रेमाची रांग. ज्यांच्या हृदयात विठ्ठल असतो त्यांच्यासाठी वाट कितीही मोठी असली तरी ती सोपीच वाटते. आता आपण घेत आहोत मुखदर्शनाचा लाभ. कधीकधी प्रत्यक्ष दर्शनापेक्षा दुरून घेतलेलं दर्शन मनाला एक वेगळं समाधान देऊन जातं. कारण देव मूर्तीत नसून भक्तांच्या भावात असतो. मुखदर्शनासाठी देखील खूप मोठी रांग होती. ही आपल्या मंदिरासमोर आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी जमलेली वारकऱ्यांची गर्दी पहा माऊली. छान असं मुखदर्शन घेतलं आणि नंतर आपल्या नामदेव पायरीचं दर्शन घेतलं आणि अधिक महिन्यातील या दर्शनाचं सुख एक वेगळंच होतं. प्रत्येक वारकरी अगदी भक्तिभावाने अधिक महिन्यामध्ये आपल्या विठ्ठलांचं, आपल्या नामदेव पायरीचं, आपल्या चंद्रभागेचं, आपल्या पुंडलिक महाराजांचं दर्शन घेण्यासाठी खूप दूरवरून आपले वारकरी येत असतात. माऊली, तुम्ही जर अजून पंढरपूरला आला नसाल तर नक्की या
आपल्या नामदेव पायरीचं दर्शन घ्या, आपल्या चंद्रभागेचं दर्शन घ्या आणि विशेष म्हणजे विष्णुपदाला नक्की जावा. आणि विष्णुपदाचं दर्शन झाल्यानंतर संत गजानन महाराज मठ इथे दर्शनही छान होईल आणि तुमची राहण्याची उत्तम सोय देखील होईल. पंढरपूरमध्ये बघण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी खूप काही आहे माऊली. एकदा तुम्ही पंढरपूरमध्ये या. एकदा का पंढरपूरमध्ये तुम्ही आलात का हळूहळू प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजेलच आणि तुम्ही छान असं दर्शन घ्याल. आणि आता दिवसाच्या शेवटी आपल्याला लाभत आहे दिव्य श्रीकृष्णांचे दर्शन. चौफळ्यामध्ये श्रीकृष्णांचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो बघा. श्रीकृष्णांच्या मंदिराभोवतीही भाविकांनी खूप गर्दी केली होती. अधिक महिन्याचे अधिपती आपले श्रीकृष्णच आहेत. या महिन्यात श्रीकृष्णांचे दर्शन घेणे म्हणजे आपल्या आयुष्यात भक्ती, प्रेम आणि समाधानाची एक नवीन ऊर्जा प्राप्त करणे. व्हिडिओ कसा वाटला माऊली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये विठ्ठल विठ्ठल हरे कृष्ण लिहायला विसरू नका. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.